मित्रांनो, स्मार्टफोन मार्केट सध्या खूप विचित्र झाले. काही दिवसांपूर्वी जे फोन 30,000च्या आत लॉन्च झाले होते ते आता 32, 33 किंवा अगदी 35,000 पण गेलेत. OnePlusने तर एका आठवड्याच्या गॅपमध्येच फोनच्या किमती 2 वेळा वाढवल्या. त्यामुळे 20 किंवा 30,000 बजेटमधले बेस्ट फोन असे जे व्हिडिओ 1-2 महिन्यांपूर्वी केले होते ते सगळे आता काहीच कामाचे राहिलेले नाहीत. कारण आता त्यातले कितीतरी फोन महाग झालेत. अशा वेळी मग एक प्रश्न उरतो की 25-30 हजारांमध्ये आता चांगले फोन शिल्लकच राहिले नाहीत का? याच्या उत्तरासाठी आम्ही थोडाफार रिसर्च केला आणि आताच्या महागाईच्या दरवाढीच्या लाटेमधून देखील सुरक्षित वाचलेले किंवा अजून कंपन्यांपासून लपून राहिलेले काही हिडन जेम्स शोधून काढले. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी हे क्लिअर करतो की आजच्या व्हिडिओमध्ये जे फोन आपण पाहणार आहोत ते सगळे खरोखरच 30,000च्या आत आहेत. म्हणजे 33,000चा फोन दाखवायचा आणि सेज आला की 30,000 मिळेलच बघा असं सांगायचं, असलं काही केलेलं नाहीये. सो सगळ्यात पहिला फोन म्हणजे रिअलमी P4 Pro. हा खरोखर एक दमदार फोन आहे. यात स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसर मिळतोय, 7000 mAh मोठी बॅटरी मिळते, 80 वॉट अल्ट्रा फास्ट चार्जिंग आहे आणि 144 हर्ट्झचा 4D कर्व डिस्प्ले आहे. 50 मेगापिक्सेलचे 2 AI कॅमेरे मिळतात आणि 4K 60 FPS चा व्हिडिओ रेकॉर्डिंग ही या फोनची खासियत आहे. P4 Proचा बेस व्हेरियंट हे तुम्हाला 30,000च्या आत मिळून जाईल. गेमर्ससाठी किंवा मग कंटेंट क्रिएटरसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. रिअलमीचाच या बजेटमध्ये आणखीन एक फोन म्हणजे रिअलमी नार्झो पॉवर. या फोनचं USP म्हणजे त्याची तगडी 10,000 mAh बॅटरी. याच्या बेस व्हेरियंटमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. बाकी यात कर्व्ड एमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सेलचा सोनी OIS कॅमेरा असे फीचर्स आहेत. सो चांगली बॅटरी आणि स्टोरेज हवं असेल तर नक्कीच हा ऑप्शन तुम्ही बघू शकता. हा फोन तुम्हाला Amazonवर मिळेल. पुढचा फोन OnePlusचा आहे, OnePlus Nord CE6 Lite. खरं तर थोड्या दिवसांपूर्वी Nord CE6 पण या लिस्टमध्ये आला असता, पण आता तो खूपच महाग झालाय. CE6 Lite मध्ये MediaTek Dimensity 7400 Apex प्रोसेसर आहे, 7000 mAh ची बॅटरी मिळते आणि 50 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल असा कॅमेरा सेटअप मिळतोय. हा Android 16 वर चालतो. खरं तर याचं बेस मॉडेल तुम्हाला 25-26 हजारांनाच मिळून जाईल. OnePlusचे कॅमेरे चांगले असतात, शिवाय क्लीन OS आणि मोठी बॅटरी असं सगळंच या फोनमध्ये मिळतंय. तुम्ही जर रेडमीचे फॅन असाल तर Redmi Note 15 हा फोन तुमच्यासाठी परफेक्ट आहे. 30,000च्या आत यामध्ये 108 मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा मिळतोय, AMOLED स्क्रीन मिळते आणि स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर मिळतोय. बॅटरी मात्र थोडी लहान मिळते, 5500 mAh बॅटरी आता आहे आणि चार्जिंग ही 45 वॉट एवढंच आहे. सॅमसंगचाच फोन हवा असणाऱ्यांसाठी या बजेटमध्ये A35 हा एक चांगला पर्याय आहे. याचा 8GB 128GB व्हेरियंट 30,000च्या आत येतं. ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप मिळतोय, AMOLED डिस्प्ले मिळतोय, क्लीन UI मिळतोय. फक्त प्रोसेसर Exynosचा आहे आणि बॅटरी फक्त 5000 mAh आहे. स्पेसिफिकेशनच्या बाबतीत बाकी ब्रँड्स याच किमतीत खूप पुढे आहेत. त्यामुळे तुम्हाला जर सॅमसंगच हवा असेल तर हा फोन निवडा, नाहीतर बाकी ऑप्शन्स चांगले आहेत. या बजेटमधला आणखीन एक फोन म्हणजे iQOO Z10R. याचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे यात फक्त 27,000 बजेटमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट मिळतंय. आता ज्या पद्धतीने रॅम आणि स्टोरेजच्या किमती वाढल्यात त्या सगळ्यात हा फोन दरवाढीतून कसा काय सुटलाय हे एक आश्चर्यच आहे. बाकी यामध्ये AMOLED डिस्प्ले, Dimensity 7400 प्रोसेसर, 32 मेगापिक्सेलचा 4K सेल्फी कॅमेरा असे बरेच फीचर्स आहेत. बॅक कॅमेरा ही सोनीचा आहे, ज्याला OIS मिळतंय आणि 4K रेकॉर्डिंग ही होतं. Amazonवर हा फोन अजूनही अवेलेबल आहे. सो तुम्हाला iQOO ब्रँडचा काही प्रॉब्लेम नसेल तर ही डील चुकवू नका. मोटोरोलाचं म्हणाल तर त्यांचे 3 फोन या लिस्टमध्ये आहेत. पहिला तर नवीन आलेला Moto H70. यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसर मिळतोय, IP69 रेटिंग आणि मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन येतं. 50 मेगापिक्सेलचे 2 कॅमेरे आणि 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही मिळतोय. याची बॅटरी मात्र लहान म्हणजे 5000 mAh एवढी आहे. याचं 8GB 256GB व्हेरियंट हे 30,000 रुपयांना मिळेल. दुसरा फोन आहे Moto H60 Fusion. यामध्ये तर POLED डिस्प्ले मिळतोय, MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर आहे. यालाही मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आणि IP69 रेटिंग आहे. 50 मेगापिक्सेलचा सोनीचा मेन कॅमेरा येतोय, सेकंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे आणि फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा आहे. बॅटरी यात थोडी मोठी म्हणजे 5500 mAh एवढी आहे, पण बेस्ट पार्ट म्हणजे याचं 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट 28,000 मिळतंय. आणि तिसरा फोन आहे Moto H60 Pro. याचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट 30,000 रुपयांना मिळेल. पण यामध्ये 6000 mAh मोठी बॅटरी, Dimensity 8350 हा प्रोसेसर, फास्ट चार्जिंग आणि मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतोय. विशेष म्हणजे यात 50 मेगापिक्सेलचा मेन सोनी सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा एक अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 10 मेगापिक्सेलची एक टेलिफोटो लेन्स येते. तसंच पुढच्या बाजूलाही 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतोय. IP69 रेटिंग आणि मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन देखील आहे. एकूणच 30,000 मध्ये खूप काही मिळतंय.
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, निर्णय कसा घ्यायचा? प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात, म्हणून एकाच नावावर शिक्का मारणं बरोबर नाही. जर तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑलराउंडर फोन हवा असेल तर मोटो H60 Pro हा क्लिअर विनर आहे. बॅटरी, स्टोरेज, कॅमेरा, डिस्प्ले, सेफ्टी सगळ्याच बाबतीत हा बेस्ट आहे. त्यानंतर सेकंड बेस्ट म्हणाल तर OnePlusचा Nord CE6 Lite हा फोन आहे. बाकी फीचर्स सोबतच याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा लेटेस्ट फोन आहे, त्यामुळे यात जास्त वर्षांचे अपडेट्स मिळणार हे फिक्स आहे. सो लॉंग टर्म साठी फायद्याचा ठरू शकतो. कंटेंट क्रिएशनसाठी AI कॅमेरा वगैरे हवा असेल तर रिअलमीचा P4 Pro चांगला आहे, आणि मोठी रॅम आणि भरपूर स्टोरेज हवं असेल तर iQOO किंवा मोटो H60 Fusion हे ऑप्शन्स तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात. बाकी एक गोष्ट क्लिअर करतो की हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाहीये, आणि यातल्या बहुतांश फोनच्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये दिल्या आहेत. तुम्ही त्या बघून फोन स्वतः कम्पेअर करून तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार योग्य तो फोन घेऊ शकता. फक्त थोडी घाई करा, कारण लवकरच हे फोन एकतर आउट ऑफ स्टॉक होऊ शकतात किंवा मग या फोनच्या किमती देखील वाढू शकतात. तेव्हा तुम्ही देखील घाई करा आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, आणि जाता जाता टेक भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.